नाभिक समाजाने परंपरागत व्यवसायासोबतच शिक्षणाची प्रगती करावी असे आवाहन प्राध्यापक राजेश नंदपुरे यांनी केले आहे। ते अड्याड येथे पवनी तालुक्यातील तालुकास्तरीय नाभिक समाजाच्या वधूवर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थी आणि ज्येष्ठांचा सत्कार या प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते। नाभिक समाजाने परंपरागत व्यवसायासोबतच आपल्या मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण देऊन त्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याकरिता प्रगती करावी आणि समाजाचा सुद्धा उद्धार करावा, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले। त्याचप्रमाणे पुढे ते म्हणाले की आपला समाज अल्पसंख्याक असून आपण संघटित होऊन एकमेकांच्या विचाराने आपण आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू असे सुद्धा महाराष्ट्र महामंडळ मुंबई जिल्हा शाखा भंडारा तालुका शाखा पवनीच्या वतीने 7 मार्चला सकाळी 10 वाजता रोज शुक्रवारला आयोजित नाभिक समाज मेळावा, उपवर वधू परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक सत्काराचे आयोजन प्रसंगी गणेश मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले। कार्यक्रमाचे उद्घाटन राजेंद्र इंगडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नाभिक महामंडळ यांनी केले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अशोकराव सालोटकर, पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष नाभिक महामंडळ उपस्थित होते। प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र फुलबांदे, कार्याध्यक्ष नागपूर जिल्हा, मधुकर फुलबांदे, पूर्व विदर्भ उपाध्यक्ष, प्रमोद मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष, रोशन उरकुडे ज्येष्ठ नागरिक, जगदीश सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष, अशोकराव फुलबांदे जिल्हा कार्याध्यक्ष, निताराम पवनकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, घनश्याम बनकर, डेव्हिड मेश्राम, शरद उरकुडे पूर्व विदर्भ अध्यक्ष, माया लांजेबार जिल्हाध्यक्ष, विठोबा मेश्राम जिल्हा सचिव, विजय भाऊघुमे माजी तालुकाध्यक्ष हे उपस्थित होते। तर प्रमुख उपस्थितीमध्ये अड्याड येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे, प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, विवेक येवतकर, वन परिक्षेत्र अधिकारी अड्याड प्राध्यापक सुरेश नंदपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडले। कार्यक्रमाप्रसंगी तुशांत नयनपूरकर, किशोर कावडे, विष्णू उरकुडे, किशोर क्षीरसागर, अक्षय शेंडे, राजू फुलबांदे, रितेश कावडे, योगेश क्षीरसागर, तारेश मौदेकर, संजय फुलबांदे, पराग दहिकर यांनी सहकार्य केले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना भोजनदान देण्यात आले।